टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आमदार अमोल मिटकरी आपल्या सोबत आहे, आपण त्यांची थेट बातचीत करणार आहोत। अमोलजी, तुम्ही मुद्दे उपस्थित केले, आज स्वतः तुम्ही आंदोलनामध्ये सुद्धा सहभागी झालात आणि गडकरींचं एक पुस्तकाचा सुद्धा तुम्ही हवाला दिला, कशा पद्धतीनं थोर पुरुषांची बदनामी केली जाते, आपल्या संभाजीराजांची बदनामी केली जाते, कायदा पारित करा अशी मागणी सुद्धा केते। याचा पाठपुरावा नेमका कुठपर्यंत आलेला आहे आणि असा काही कायदा तयार केला जाईल काही अधिवेशनामध्ये, काय वाटतं? मी प्रथमतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे मनापासून आभार मानतो। अजितदादांची भेट होणं अद्याप माझी बाकी आहे। त्या दोघांना ज्यावेळेस मी हे पत्र दिलं त्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की अरे बापरे, हे एवढं भयंकर जर लिहिलेलं आहे तर हे कुठून आणले तुम्ही, कुठं भेटलं तुम्हाला? म्हटलं हे शासनाचंच पुस्तक विकले जाते आणि संभाजी महाराजांवर हे भयंकर लिहिलेलं आहे, त्यामुळे राजसन्यासवर आपण ताबडतोब कारवाई करण्याचे संकेत हे तर एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टच दिले। ते म्हणजे मराठी भाषा ज्यांच्याकडे विभाग आहे उदय सामंत साहेबांकडे, त्यांच्याकडे त्यांनी शेरा दिलाय आणि मला विश्वास आहे की जेवढी नाटकं संभाजीराजांवर बदनामीकारक आली, जेवढी पुस्तकं संभाजीराजांवर बदनामीकारक आली, त्याच्यावर बॅन आणण्यासंदर्भात स्वतः मुख्यमंत्र्यांनी मला आश्वासित केलेलं आहे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आश्वासित केलं आहे। राहिला दुसरा प्रश्न, मी आणखी एक आभार मानतो की सभागृहामध्ये एक प्रश्न आला त्यावेळेस मी संगमेश्वरावर जिथं संभाजी महाराज सरदेसांच्या वाड्यात आखरी पकडले गेले त्या ठिकाणी सुद्धा स्मारक व्हावं अशी मागणी केली आणि त्यावर सुद्धा स्मारकाचं काम आपण लवकर सुरू करू, ती जागा अधिग्रहित करून असं आश्वस्त मला केलं। त्याबद्दल मी महायुतीच्या सरकारचं मनापासून आभार मानतो। नक्कीच। आता या सगळ्या प्रकरणामध्ये आज आपण पाहिलं की तुम्ही सुद्धा आंदोलनामध्ये सहभागी झाला होतात। रोहित पवार यांना सुद्धा आम्ही विचारणा केली की अमोल मिटकरी हे विरोधकांच्या आंदोलनामध्ये सहभागी झालेत, त्यावर त्यांनी म्हटलंय की ते 5% आंदोलनामध्ये ज्यावेळी त्यांना वाटतं योग्य आहे त्यावेळी सहभागी होतात आणि 95% ते विरोधामध्ये असतात, अशी टीका त्यांनी तुमच्यावर केली, काय म्हणून? याचा अर्थ असा आहे की त्यांची 95% आंदोलनं चुकीची असतात आणि जी 5% आंदोलनं बरोबर असतात किंवा ती महाराष्ट्राच्या महापुरुषांबद्दल जर त्यांनी केलं असेल तर चांगल्या कामाचं कौतुक केलं पाहिजे। त्याला जिगर लागतं, काळीज लागतं। आमचं काळीज शेळ्या मेंढ्यांचं नाही आहे इतरांसारखं, आमचं वाघाचंच काळीज होतं, वाघाचंच आहे। त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या की आम्ही तुमच्या आंदोलनामध्ये सहभागी होताना हे बघितलं नाही की तुम्ही विरोधक आहात, उलट माझं प्रवीण दरेकर साहेबांनी कौतुक केलं की शिवाजी महाराजांच्या करता जर आपण सर्व एकत्र येऊन तिथे थांबलो असतो तर त्याला काही गैर नव्हतं। त्यामुळे 95% आणि 5% मग त्यांनी एक शिस्त पाळावी आणि 95% अशीच आंदोलनं करावी ज्याला काही अर्थ आहे। धनंजय मुंडे यांचा राजीनामा तर झालाय, पण त्यांना आरोपी या संतोष देशमुख हत्याकांडामध्ये केलं जाईल का? कारण अंजली दमन यांनी मागणी केली आहे की सातपुडा बंगल्यावर खंडणी संदर्भामध्ये बैठक झाली होती, त्याचे टॉवर लोकेशन काढले, तर सगळं काही सत्य बाहेर येईल, तुमची प्रतिक्रिया? याबाबत आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार हेच निर्णय घेऊ शकतील आणि तेच त्यावर बोलतील। कार्यकर्त्यांच्या जीवावर राजकारण करू नका असं म्हणालेत अजितदादा, यावर नेमकी तुमची भूमिका काय असणार आहे? कार्यकर्त्यांमुळे हे सगळं प्रकरण घडलं असं म्हणतात। मी दादांचं वक्तव्य कसं घेतात त्यावर डिपेंड आहे। त्यांनी कॉमन सर्वांना सल्ला दिला आहे किंवा कार्यकर्ते आपले चुकीचं काम करून पक्षाची प्रतिमा मलिन होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, हे नेहमीच सांगत आलेत ते। आता काल राजीनामा झाला त्यावर त्या पार्श्वभूमीवर त्यांचं ते वक्तव्य तुम्ही चालवलं, याचा अर्थ त्याला काही वेगळं घेण्याची गरज नाही, पक्षाचे प्रमुख म्हणून ते शिस्त म्हणून सांगू शकतात। थोर पुरुषांचा जो अपमान होतो, अबू आझमी यांनी सुद्धा आपलं मत मांडलेलं, त्यांचं निलंबन सुद्धा झालं आहे अधिवेशन काळापुरता, पण ते असं म्हणतात की ज्यावेळी मी बोलतो माझ्यावर निलंबनाची कारवाई होते, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा जे अपमान करतात त्यांच्यावर कुठलीच कारवाई सरकार करत नाही। मग अमोल मिटकरी कोरटकरांवर बोलणार का किंवा इतर कुणाबद्दल नाही, हा प्रश्न आहे माझा की असं तुम्ही बोलणार का? मी पत्र दिलं, बोललो, कोरटकरांचा विषय आज सभागृहात आला त्यावेळेस स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की अबू आझमी असतील किंवा कोरटकर असेल किंवा तो सोलापूरकर असेल, कोणालाही जो शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा अपमान करेल त्याला सरकार सोडणार नाही, ही स्पष्ट भूमिका सरकारची मुख्यमंत्र्यांनी मांडलेली आहे। त्यामुळे अबू आझमी असो किंवा कोरटकर हे एकाच माळेच्या दोन बाजू आहेत। पण या राज्यामध्ये थोर पुरुषांचा अपमान करण्याची ही विषवल्ली येते कुठून, हा सुद्धा मोठा प्रश्न आहे संशोधनाचा। विषारी लोक आहेत आणि यांना जाणीवपूर्वक हे असं वातावरण गढूळ करायचं असतं, त्यामुळे यांच्या थोबाळाला चाप लागेल असा कायदाच या सरकारने या अधिवेशनात करावा, त्याकरता मी स्वतः पुढाकार घेतोय। मी वारंवार त्याचा पाठपुरावा करतोय। मी फक्त आता अजितदादांना भेटण्याचा राहिलो आणि या अधिवेशनात मी 100% हा अर्धा तास चर्चा या विषयावर लावलेली आहे।
मी सभापती शिंदे साहेबांना पण भेटलो आणि त्यांनी पण त्यावर होकार दिला आहे, जेणेकरून यांच्या तोंडाचा पट्टा भविष्यात चालणार नाही. 1000 वेळा विचार करतील की महापुरुषांचा अपमान करताना त्यांनी 1000 वेळा विचार केला पाहिजे. एक शेवटचा प्रश्न आहे. संतोष देशमुख हत्याकांडानंतर धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला. उद्धव ठाकरे प्रश्न उपस्थित करतायत की राजीनामा नेमका कोणत्या आरोग्याच्या कारणास्तव दिला आहे, नैतिकतेच्या मुद्द्यावर दिला, नेमका का दिला? याला जोडून प्रश्न आहे की कुठेतरी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस बदनाम झाली आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये पक्षाची मोठी बदनामी झाली असं वाटतं, नेत्याची बदनामी झाली? नाही, याच्यावर अजितदादांनी स्पष्टपणे उत्तर दिलेलं आहे की नैतिकतेच्या आधारावर मुंडे साहेबांनी राजीनामा दिला. तब्येतीचं पण त्यांचं कारण आहे. आता विरोधकांना शेवटी विरोध करायचा असतो, त्यावर काही मला जास्त बोलावं वाटत नाही, कारण त्याचं स्पष्टीकरण स्वतः तटकरे साहेबांनी दिलं आहे. आमच्या पक्षाकडून सुद्धा परिपत्रक तसं काढलं गेलेलं आहे, ते सगळ्या मीडियाला पण पाठवलेलं गेलेलं आहे. तीच आमची भूमिका आहे. आता विरोधक काय विचारतात त्यांना उत्तर द्यायला आम्ही मध्ये. अरे मी हे म्हणणार नाही, पण एक गोष्ट लक्षात घेतलं पाहिजे की बदनाम करण्याचं कुभाण जे विरोधकांकडून, आता महायुतीमध्ये सत्तेमध्ये असताना आज बघा कोकाटे साहेबांचा निर्णय जर विरोधात गेला असता तर विरोधकांनी काय राळ उठवली असती, त्यांचा राजीनामा घ्या, आणि ठीक आहे विधिमंडळाच्या नियमानुसार त्यांना राजीनामा दिला असता. पण आता ते निर्णय त्यांच्या बाजूला आल्यानंतर विरोधकांनी आता काय न्यायालयात ताशेरे ओढू शकत नाहीत, कारण न्यायालयाने दिलेला निर्णय आहे. त्याच्यामुळे विरोधक विरोधासाठी विरोध करत असतात. त्याकडे फारसा आता लक्ष देण्याची गरज नाही. फक्त राष्ट्रवादी यांच्या विरोधकांच्या नजरेत चालायला लागलेली आहे. त्यांना वाटतं की महायुतीमध्ये इतकं चांगलं मॅन्डेट भेटलं, 41 जागा आल्यात, यांची पॉवर वाढते आहे स्थानिक स्वराज्य संस्थेवर. त्यामुळे आम्हाला सातत्यानं बदनाम करण्याचा, नामोहराम करण्याचा प्रयत्न होत असतो. तुमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतोय की राष्ट्रवादी विरोधकांच्या डोळ्यात सळायला लागले असं अमोल मिटकरी म्हणतात. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.